मेरा नाम आयना शेख है। मैं बेलगाम से आए हैं। हम कम्युनिटी बीजापुर में के सपोर्ट के लिए। हाँ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हर जात पात के लोगों को भी चाहिए, इसलिए औरत मर्द और ट्रांस पर्सन को भी चाहिए। सरकारी मेडिकल कॉलेज स्थापने ಆಗಬೇಕು, ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕು। ನಾವು ಇಲ್ಲಿ ಮನವಿ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಿರೋ ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ, ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ PPP ಮಾಡಲ್ ಜಿಲ್ಲೆಗಳು 9 ಅಂತ ನೀವು ಅಂದ್ಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಅದು ತಪ್ಪು. ಒಂದು ವಿಜಯನಗರ ಮತ್ತೆ ರಾಮನಗರ, ಒಟ್ಟಾರೆಯಾಗಿ 11 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ PPP ಮಾಡಲ್ ನಡೀತಾ ಇದೆ. ಅದರ ವಿರೋಧವಾಗಿ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಆಗ್ರಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಯಾವುದೇ ರೀತಿ ಬೇಡಿಕೆ ಅಲ್ಲ. ಮತ್ತೊಂದು ಏನು ಹೇಳ್ತಿದ್ವಿ, ಉದ್ದೇಶ ಏನಂದ್ರೆ ನಮ್ದು ಮೊದಲು ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿ, ನಂತರ ಕೋಲಾರಲ್ಲಿ, ಇದು 3ನೇ ಜಿಲ್ಲೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ. ಇದನ್ನ ಸರ್ಕಾರ ಈಗಲೇ ಇದನ್ನ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು, ಇದನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಕು ಅಂತ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ನಾನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು जी, अस्सलाम वालेकुम। अभी जो हम ये प्रोटेस्ट कर रहे हैं, जो कर्नाटका गवर्नमेंट है, जो बीजापुर डिस्ट्रिक्ट में जो गवर्नमेंट हॉस्पिटल है डिस्ट्रिक्ट लेवल, उसको प्राइवेटाइजेशन कर रहे हैं और साथ में यहाँ पे ना कोई भी गवर्नमेंट मेडिकल कॉलेज नहीं है। तो इसलिए ना हमारी मांग है कि यहाँ पर एक गवर्नमेंट मेडिकल कॉलेज हो, ताकि गरीब तबके के जो बच्चे हैं वहाँ पे पढ़ सके, क्योंकि प्राइवेट कॉलेजेस में बहुत सारी फीस हाई लेवल है और एनआरआई बच्चों के लिए वहाँ पे सीट्स रिजर्वेशन किए जाते हैं। तो हम गरीब सारे बच्चे कहाँ जाए? और गवर्नमेंट हॉस्पिटल में जो रहता है ना, वहाँ पे गरीबों का इलाज बहुत अच्छी से होता है, मुफ्त में और कम खर्चे में होता है। तो अगर ये प्राइवेटाइजेशन हो गया तो हमारी जो मांगे रहते हैं गरीब लोगों के बहुत ना लाचार हो जाएंगे और इधर उधर परेशानी हो जाएगी। जो गवर्नमेंट की जो फैसिलिटीज रहती है मेडिकल के, वो ठीक से नहीं मिल पाएंगे, क्योंकि प्राइवेटाइजेशन हो गया ना तो क्या होता है, हम क्वेश्चन नहीं कर सकते हैं। अगर गवर्नमेंट रहा तो हमारा रहेगा ना, कुछ भी गलती हो तो हम क्वेश्चन कर सकते हैं। अगर प्राइवेटाइजेशन हो गया तो उसका ओनर कोई और रहता है तो हम क्वेश्चन नहीं कर सकते। तो हमारी मांग ये है कि जो प्राइवेटाइजेशन हुआ है वो कैंसिल कर दीजिए और जो गवर्नमेंट जो मेडिकल कॉलेज है यहाँ पे जल्दी से जल्दी बना दीजिए, ताकि गरीब लोगों को भी उसका बेनिफिट मिल जाए। जी, अस्सलाम वालेकुम। मेरा नाम आयना शेख है। मैं बेलगाम से आए हैं। हम कम्युनिटी बीजापुर में के सपोर्ट के लिए, और यहाँ की जो ट्रांस कम्युनिटी है उसकी सपोर्ट के लिए भी हम आए हैं, क्योंकि ट्रांस कम्युनिटी भी अभी सोशली मिंगल हो रहे हैं, क्योंकि हम भी एक सोशल का एक हिस्सा ही है। तो जब तक हम सोसाइटी में एक बन के नहीं रहेंगे तब तक सोसाइटी को हमारे प्रॉब्लम्स के बारे में पता नहीं होगा। क्योंकि जो ये मेडिकल सर्विस है ये एक लोगों की आवाज नहीं है, एक तबके की आवाज नहीं है। मेडिकल सर्विस सब लोगों को चाहिए। हाँ, हिंदू मुस्लिम सिख ईसाई हर जात पात के लोगों को भी चाहिए, इसलिए औरत मर्द और ट्रांस पर्सन को भी चाहिए। इसलिए हम आवाज बनाने के लिए, एक होने के लिए आए हैं। ಸ್ನೇಹಿತರೆ, ಇವತ್ತು ವಿಜಯಪುರದಲ್ಲಿ ಸರ್ಕಾರಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜು ಸ್ಥಾಪನಾ ಹೋರಾಟ ಸಮಿತಿಯಿಂದ ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಗುಡಿಯಿಂದ ಮನೆ DC ಆಫೀಸ್ವರೆಗೆ ನಾವು ಬೃಹತ್ ಪ್ರತಿಭಟನೆಯನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲೆಯ ಮಹಿಳೆಯರು, ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಯುವಜನರು, ನಿವೃತ್ತ ಸಂಘಟನೆಗಳಾಗಿರ್ಬೋದು, ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆಗಳು, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಕೂಡ ಈ ಬೃಹತ್ ರ್ಯಾಲಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದಾರೆ। ಇಲ್ಲಿ ನಾವು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆ ಅಂದ್ರೆ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜನ್ನು ತರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು PP ಸಹಭಾಗಿತ್ವದಲ್ಲಿ ಜಾರಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದು ನಮಗೆ ಬೇಡ। PP ಮಾಡಲ್ ಅಂತಕ್ಕಂಥ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜು ಬೇಡ, ನಮಗೆ ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು, ಪ್ರಾರಂಭ ಆಗಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಸಾಕಷ್ಟು ಇವತ್ತು ಬಡ ಜನರದಾರ, ವೈದ್ಯಕೀಯ ಸೇವೆಗಳು ಉಚಿತವಾಗಿ ಸೌಲಭ್ಯಗಳು ಬೇಕು ನಮ್ಮ ಜಿಲ್ಲೆಯ ಜನತೆಗೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಯಾವುದೇ ಸಹಭಾಗಿತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ಕಾರಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಬಿಜಾಪುರದಲ್ಲಿ ಬೇಡ, ಸಂಪೂರ್ಣವಾದಂಥ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜನ್ನೇ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗಬೇಕು। PP ಮಾಡಲ್ ತರೋದ್ರಿಂದ ಬಡ ಜನರಿಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗೋದಿಲ್ಲ। ಈಗಾಗಲೇ 2 ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ಗಳ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿದ್ದಾವೆ, ಸರ್ಕಾರಿ ಶಾಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು, ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜ್ ಅವಶ್ಯ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಒತ್ತಾಯಿಸಿ ಬೃಹತ್ ಒಂದು ಪ್ರತಿಭಟನಾ ಮೆರವಣಿಗೆನ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೀವಿ। ಇದಕ್ಕೆ ಮಣಿದು ಇವತ್ತು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಆಗಲಿ ಕೂಡಲೇ ಸರ್ಕಾರಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜು ಪ್ರಾರಂಭಿಸಬೇಕಂತ ಈ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಶಿವಪಾಲಮ್ಮ ಕುಂಡುಗುಳಿ, AMSS ಮಹಿಳಾ ಸಂಘಟನೆ, ಬಿಜಾಪುರ। ಥ್ಯಾಂಕ್ ಯು।